सर्वांना सादर वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. चला पंढरीसी जाऊ, रखमा देवी वरा पाहू पाहू. चला पंढरीसी जाऊ, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. चला पंढरीसी जाऊ, संत महंता होतील भेटी. आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू नाचू, आनंदे नाचू नाचू वाळवंटी. चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी जाऊ. ते तीर्थांचे माहेर, ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. चला पंढरीसी जाऊ, जन्म नाही रे आणिक. तुका म्हणे माझी भाग, चला पंढरीसी जाऊ. रखमा देवी वरा, रखमा देवी वरा पाहू पाहू. चला पंढरीसी जाऊ. हा अभंग महाराष्ट्रातले संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतला आहे. या अभंगगाथेत तुकाराम महाराजांनी 5000च्या वर अभंग अतिशय रसाळ आणि सोप्या शब्दात लिहिलेले आहेत, आणि म्हणून अभंगवाणी ही तुकयाची असं म्हटलं जातं. आणि भागवत धर्माची जी इमारत, त्याचा कळस बांधण्याचं किंवा कळस होण्याचं जे भाग्य आहे ते या तुकाराम महाराजांना लाभलेलं आहे. आता पहिल्या चरणात तुकाराम महाराज असं म्हणतायत की चला पंढरीसी जाऊ, रखमा देवी वरा पाहू. पंढरी म्हणजे पंढरपूर, ही अतिशय प्राचीन अशी नगरी आहे आणि भारताची ती दक्षिण काशी आहे असं म्हटलं जातं. आणि रखमा देवी वरा पाहू, रखमा देवी म्हणजे रुक्मिणी माता, आणि तिचा वर किंवा पती म्हणजे कोण हो, तर पांडुरंग विठ्ठल. आणि श्री विष्णूंचे जे अनेक अवतार आहेत ना, त्यातला 8वा अवतार जो कृष्ण अवतार, त्याचंच विठ्ठल हे रूप आहे असं मानलं जातं. आणि म्हणून पंढरपूरला गेल्यावर आपण ती विठोबाची मूर्ती पाहणार आहे, आणि नंतर काय होणार आहे, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज या विठ्ठल रूपाचं असं वर्णन करतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार, रवी शशी कळा लोपविल्या, राजस सुकुमार. आता राजस सुकुमार इतकं, आणि मदनाचा पुतळा म्हणजे हा सौंदर्य, काय सौंदर्याची खाण आहे हो हा विठ्ठल म्हणजे. आणि त्याच्या पुढे रवी म्हणजे सूर्य, सूर्याच्या तेजाची प्रखरता,
आणि शशी म्हणजे चंद्र, त्या चंद्राच्या प्रकाशाची शीतलता ही दोन्ही पण फिकं पडतं, असं ते विठ्ठलाचं रूप आपण पाहणार आहोत. त्याच्या पुढच्या ओळीत तुकाराम महाराज असं सांगतायत की तिथे जाऊन संता महंता होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी. आता मगाशी मी जे सांगितलं की पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. तीर्थ म्हणजे पाणी किंवा क्षेत्र म्हणजे पवित्र भूमी, स्थान. आणि असं नदीच्या तीरावर किंवा पाण्याच्या जवळ जे वसलेलं असतं त्याला तीर्थक्षेत्र असं म्हणतात. आणि म्हणून एकनाथ महाराज एका अभंगात असं म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. तर हे जे संत महंत आहेत त्यांच्या भेटी होणार आहेत. आणि चंद्रभागा आणि वाळवंटी, तर हे वाळवंट हे चंद्रभागा नदीचं आहे. तर आत्ताच आपण पाहिलं की भीवरा यालाच चंद्रभागा असं पंढरपुरात म्हटलं जातं, कारण ती अर्धचंद्राकृती अशी तिथे वाहत असते आणि म्हणून तीच चंद्रभागा. आणि या चंद्रभागेमध्ये हे जे संत महंत आहेत काय करतायत होते, तर ते उत्तम भजनं गात आहेत. आणि म्हणा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. अशा तऱ्हेचा ते गजर करतायत. आणि नुसताच करतायत का हो? नाही, तर बरोबर टाळ, मृदुंग, चिपळ्या यांचे पण आवाज येत आहेत. आणि त्या अत्यंत नादमय मधुर अशा वातावरणात खरोखरच आपल्याला तिथे जाऊन मन इतकं प्रसन्न होतं की आपल्याला नाचावंसंच वाटतं. पुढच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज असं म्हणतायत की ते तीर्थांचे माहेर. आता मगाशीच मी जसं सांगितलं की एकनाथ महाराज म्हणालेत, काय म्हणालेत होते की विठ्ठल आणि रखुमाई हे माझे आई आणि वडील आहेत. आणि माहेर म्हणजे काय, तर आपल्या आईवडिलांचं घर. आणि तिथे आपण गेलो की आपल्याला अतिशय आनंद होतो. तसं इतर तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानं तरी जोपर्यंत या पंढरपूर क्षेत्राला आपण भेट देत नाही तोपर्यंत या माहेराचा आनंद मिळत नाही बरं का. आणि ते सर्व सुखाचे भांडार आहेत असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा सेना महाराजांचा एक अभंग मला आठवतो. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी आनंदे केशवा भेट ताची, जाता पंढरीसी. तर असं हे परमसुख आपल्याला त्या विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर मिळणार आहे. आणि त्यामुळे आपले डोळे तृप्त होणार आहेत आणि कान पण प्रसन्न होणार आहेत आणि मनालाही शांतता मिळणार आहे. आणि सर्वात शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज असं म्हणतायत की जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. हा जो नरदेह आहे ना तो अतिशय दुर्लभ आहे हो. आणि त्यामुळे तुकाराम महाराज असं म्हणतायत की या एवढ्या विठू माऊलीचं दर्शन घेऊन जे परमसुख मिळणार आहे ना, जे परमानंद मिळणार आहे ना, ते तू याच जन्मात मिळव. कारण या जन्मात जे करायला मिळेल ना ते तुला पुन्हा हा नरदेह मिळणार नाही आहे. आणि म्हणून ते असं सांगतायत की ही जी तुझी या नरदेहातली दशेंद्रिय आहेत त्यांच्या सगळ्या वृत्ती तुझ्या जागी एकवट आणि अत्यंत प्रेमभावाने, अत्यंत भक्तिभावाने असं त्याचं दर्शन घे. नुसतंच आपलं काय मी पंढरपूरला गेलो ही काय दगडाची मूर्ती आहे का, अशा तऱ्हेने नाही हो. अतिशय प्रेमाने भक्तिभावाने आपण आईचं किंवा वडिलांचं जसं दर्शन घेतोय तसं या विठू माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे. आणि त्या विठू माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर
आपल्याला या आत्म्याचं त्या परमात्म्याशी जे मिलन होणार आहे त्या परमसुखाचा अनुभव येणार आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज असं म्हणतात, चला पंढरीसी जाऊ रखमादेवी वरा पाहू पाहू. धन्यवाद.